नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्किन फायनर या प्लगइन्स बद्दल अधिक माहिती घेणार आहोत। ते इन्स्टॉल कसे करायचे, वापरायचे कसे याची व्यवस्थित माहिती आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिली जाईल। तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, जी डाउनलोड लिंक दिली आहे त्या लिंक वरती क्लिक करून किंवा राईट क्लिक करून डाउनलोड करायचं आहे। एक 28 MB ची फाईल आहे, ही क्रॅक फाईल आहे। डाउनलोड केल्यानंतर तुमच्याकडे तुमचा अँटीव्हायरस असेल किंवा इंटरनेट असेल, थोड्या वेळासाठी तुम्हाला बंद करायचं आहे। त्यानंतर जी फाईल तुम्ही डाउनलोड केली ती झिपच्या स्वरूपात आहे, म्हणजे झिप फाईल, त्याच्यावरती राईट क्लिक करून तुम्हाला अनझिप करायचे। त्यासाठी तुमच्याकडे विनझिप किंवा विनआर हे सॉफ्टवेअर असलं पाहिजे। इथं एक्स्ट्रॅक्ट फाईल म्हटल्यानंतर त्यावरती क्लिक करून पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकला की तुमच्या पुढे फोल्डर ओपन होईल। ते फोल्डर ओपन झाल्यानंतर तुमची जी बीट सिस्टीम असेल, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे 64 आहे की 32 बीट आहे, त्यानुसार सेटअप तुम्हाला घ्यायचा आहे। माझी सिस्टीम 64 आहे, तर मी 64 वरती क्लिक करतोय। यात सेटअप वरती क्लिक करायचंय तुम्हाला। ह्या सेटअप वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं ओके करून नेक्स्ट करून आय ॲक्सेप्ट द ॲग्रीमेंट, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट। डेस्कटॉप मेनू जर क्रिएट करायचा असेल तर ही टिक मार्क ऑन ठेवायची आहे। नेक्स्ट इन्स्टॉल, अशा पद्धतीने तुमचा सेटअप इन्स्टॉल होईल। आता नेट बंद असल्यामुळे ते त्यांच्या वेबसाईटला जाणार नाही आणि क्रॅक तुमचं डिटेक्ट होणार नाही। फिनिश करायचंय, इथं लॉन्च करायचं नाही आपल्याला। फिनिश केल्यानंतर इथं क्रॅक फाईल आहे .dil नावाची, ती कॉपी करायची आहे। सी ड्राईव्ह मध्ये तुमच्या प्रोग्राम फाईल मध्ये तुम्हाला स्किन फायनरचं फोल्डर दिसेल, तिथं जाऊन ही फाईल तुम्हाला रिप्लेस करायची, कॉपी पेस्ट करायची आहे। रिप्लेस द फाईल इन डेस्टिनेशन, रिप्लेस वरती क्लिक केल्यानंतर इथं कंटिन्यू करायचंय। आता तुमचं सॉफ्टवेअर क्रॅक झालंय। आता आपल्याला काय करायचंय, इथे तुम्हाला ते प्लगइन्स कुठे दिसेल, फिल्टर मध्ये जायचंय। ते दिसण्यासाठी तुम्हाला आधी काय करायचंय, एकदा फोटोशॉप बंद करून चालू करायचंय। मी फोटोशॉप बंद करून चालू करतोय परत। आता एक फाईल ओपन करतोय, एक तात्पुरती फाईल ओपन केली मी। आता फिल्टर वरती जायचंय तुम्हाला आणि इथे फोटो टूल बॉक्स स्किन फायनर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं सॉफ्टवेअर ओपन होईल, क्रॅक झालेलं सॉफ्टवेअर। त्यात वेगवेगळे प्रीसेट आहे, रेडी प्रीसेट आहे, तुम्ही ते वापरू शकता। ते प्रीसेट इथे कस्टमाइज करू शकता। अशा पद्धतीने ते काम करतं। तुम्हाला काय करायचं आहे, कुठली इमेज घेताना आधी स्पॉट हेलिंगने किंवा ॲक्ने तुम्हाला आधी काढून टाकायचे आहे, त्यानंतर तुम्हाला स्किन फायनर वापरायचं आहे। कुठलीही इमेज घेतल्यानंतर आधी बेसिक टचअप तुम्हाला करायचं आहे, त्यानंतर जर तुम्ही स्किन फायनर वापरलं तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल। हे बघा, आता शो बिफोर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवतोय की किती चांगल्या पद्धतीने काम होतंय। यात तुम्ही आणखी त्याचं सॅच्युरेशन वगैरे वाढवू शकता, जेणेकरून इमेज व्यवस्थित दिसेल। स्मूथिंग अमाउंट वाढवू शकता। मी आता ओके करतोय। आता मुद्दाम मी कंट्रोल झेड करतोय। तुम्हाला ऍक्च्युअल इमेज ही आहे, आपली ऍक्च्युअल इमेज आणि आपण काम केलेली इमेज। खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा वापर करता येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही स्किन फायनरचा यूज करू शकता। धन्यवाद।